तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे गोवा व्लॉग्समध्ये. तर आज आपण शिक्रापूरमधूनच व्लॉग चालू करत आहे. मी इथं मागं थांबलेलो आहे. बाकीचे जे मित्र आहेत ते येत आहेत आणि मी त्यांची इथं वाट बघत थांबलेलो आहे. आणि इथून आज आपल्याला जायचं आहे नारायणपूरला. नारायणपूरवरून काही अजून काही स्पॉट्स आहेत तेही कव्हर करायचे आहेत. ईशा, खरं खरं सांग, आता कोणत्या पायातल्या चपलीने मार खाणार? शेण लागलेलं आहे का चिकाल लागलेलं आहे? ईश्वर ससानीवर फिरायच्या जाण्याच्या बाबतीत भरोसा नाही बिलकुल बाबा. आणि दरवेळेस तरी मी का फसलो काय ना त्या टेक्निकमध्ये तुझ्या. आणि कसा दात काढते, लाज वाटते का? लाज तुला इथलं इथं घरचे सोडलं आणि तू लांब कसं जायचं? आणि जायचंय कुठं तुला असं लांब? नेमकं लय खुश असते नाही तिकडे लॅस एकदम मनाला लाडू फुटत असेल. आगदा पटपट केला इथे. बाबा आता तू नाही का घरी होता, उरकत होता, तेव्हा मी तुला कॉल केला नाही का? तुला कॉल बॅक केला. तुला कॉल केला का? मी तुला कॉल केल्यावर पाहिले तुझ्या मम्मीने कॉल उचलला नाही का? मी म्हणलं हॅलो हॅलो हॅलो, काय रिप्लाय आहे ना. नंतर मग तुझ्या मम्मीचा आवाज आला का? मग ती कोण पाहिजे? म्हणलं सुशांत आहे का? सुशांत. अरे बाबा मी म्हणलं नको, काकूच्या नादाला नको लागलं. बरं काकू आपलेच बँड वाजवते. म्हणतो सुशांत आहे का? सुशांत. काकू म्हणते कोण सुशांत? म्हणलं रॉंग नंबर. तुला लाज वाटली पाहिजे. तू आधीच सांगायचं असतं. नाही आता इथपर्यंत आम्ही यायचं, माइंड आधीच प्रिपेअर केलं असतं. जाऊ द्या आव्या, आजचा दिवस उद्याचा दिवस ब्रेकर, परवा आपण नक्की जाऊ 100% लिहून घे माझ्याकडे स्टॅम्पवर वाटलंच. परवा दिवशी दुसरीकडे जाऊ. जीवदान जायचं डायरेक्ट परवा दिवशी फिक्स. उद्याचा दिवस गप घरी राहतो. परवा दिवशी सकाळ 6 वाजता लिहून घे. वाटलं माझे पैसे आधी तुम्हाला उद्या ऍडव्हान्स देतो. आणि हे जे मी घरी सांगून आले मी चाललोय, त्यांना जर म्हणलं मी नाही जाणार, मी घरची जीव घेतला ना आता माझा. गेलो असं सांगायचं. आणि व्हिडिओ दाखव म्हणले, कुठून व्हिडिओ काढू? तुला मी ब्लॉग साठी दुपारी चक्कर टाकून आणतो, तू टेन्शन नको. कुठे? इथं चौकातली काय झोपलेली कुत्री दाखवतो काय मला? ब्लॉग मिळाचा नारायणपूर कुठं, नरेश्वर कुठं? ब्लॉग करायचं ना तुला. एक थांब थोडं, आपण ब्लॉग करू, छोटासा मिनी ब्लॉग करायचं ना तुला. काय नाही, तुला घरचं आवडू दे 1-2 तास. आपण खाली जाऊ मागायला, मिसळ खाऊ, मोर चिंचवळ चक्कर टाकून 2 तासात आव्या. हा मोर चिंचवळ. ओके राईड पण त्यांना म्हणायचं टायगर गेली आव्या, ही ट्रॅम्प टायगर. नारायणपूरला जायचं होतं. नारायणपूरवरनं मोराच्या चिंचवळीवर आलोय. आता थोड्या वेळी वरच्या चौकात येणार आहे, थांबतो जरा. नरेश्वरवरून मी एवढा मोठा प्लॅन बनवला. नरेश्वरवरून चिंच काय चला मग गाडी लावून चला आपण खेळ तरी. अरे बाबा हे मोराची चिंचवळी बी कॅन्सल करणार आहे थोड्या वेळी, माझा गॅरंटी आहे. मी एक साधी गोष्ट बोलू का आता? तू बी तुझी काशी कर, तू बी तुझी काशी कर. चाललो मी आता. चावी द्या, इज्जती चावी दे. तू माझ्या डोक्याची आधीच लई मंडळी उठवलेली चावी. बरं नाही वाटत तुला आम्ही इकडे बोलू, एकतरी पाठवायला बरं वाटत ना असं. आता काय सवय लागलेली आहे का? तुम्ही जागा काय पहिल्यांदा दिलाय का? बरं नाही वाटत. तुम्ही म्हणजे माझ्यावर नको, स्पेशली नाव घेत ईश्वर मी म्हणायचं मन कर नाही ह्याला. शर्ट कसं वाटतं ते सांग मला. शर्ट नवीन शर्ट घेतलंय, काय उपयोग आहे शर्ट घालून बी? काय बसणार तर घरातच हे. बरं ऐक ईशा, काय करतो मी, येतो एकटा जाऊन. नाही पटलं मग आर करू काय? तुम्ही यायलाच तयार व्हाय नाही. अरे माझा हातचा बी ब्लॉग कॅन्सल होतो. मराठी चिंचवली बी कॅन्सल होणार आहे. लिहून देतो. मी काय म्हणतो, मराठी चिंचवलीला बघून काय यायचं? इकडून जाताना आपण वाघळ ती मिसळ खायची. जी मी मिसळ सांग भाऊ करा कडक लागते मिसळ खायची. मिसळचा एक भाऊ निघूच होतो मोर चिंचवड आणि ती पापा पण नाही इकडे इकडचं तुला काय आपल्याला कुठं जायचं? नारायणपूर दाखवतो इकडचं. मिनी नारायणपूर आवडला मला. आवडलं. अरे शिव्या खाशील ना एक दिवशी, राहत नको माझ्यासोबत. काय माणूस राहतो शेवटी. मला आहे ना टनकर गेलीच ना घाल. ओंकार ह्याने शेवटी ह्याच्या मनासारखंच केलं ना. ह्याने फक्त ह्याने फक्त परवा निघून आहे घरात आहे. पत्र्याव दगड आहे डायरेक्ट. लय टोपी बस माणूस आहे बाबा. यो क्लीन आता. मला ते आधीच तोंड म्हणून मला आता कसं व्हायला लागलं. तुला वाईट वाटायला? मला वाईट वाटतंय, पण दोघांचे त्यामुळे जाऊ वाटा.
नाही रे दोघांमध्ये कसं मजा एवढी येत नाही. हा मग तेच त्यामुळे मी तसं एकटा बी आलो असतो जाऊन पण कसं ब्लॉगला क्वालिटी नसते तशी भेटली नाही ना. एकटा असलं की लय असं मूड खराब झाले नाही का एकदम शांत शांत होतं मजा येत नाही. आशोला रात्री म्हणलं नाही कॉलेजला किती वाजता जाणार नाही आशो म्हणला जा आता मेसेज केला नाही येत आज आज सगळे धोका द्यायला लागले तुला सांगतोय मी आता दिवसच आजचा दिवस काहीतरी बरं झालं गेलो नाही बरं झालं गेलो नाही मग. तिथं जाऊन पण काहीतरी दुसरं subject झाला असता. आपण आता ईश्वर साक्षरण्याच्या एका शब्दावर मी थांबलेलो आहे बरं का. हा आपल्याला मोरची चिंचोली दाखवल्या ना. आपण पोहे खाऊ माहिती आहे का आपल्याला. परत बोल काय म्हणला. दिवशी आजचा दिवस चांगला नव्हता हे कळला कारण मी रात्री आशोला मेसेज केला किती वाजता जायचे ते म्हणला जा आणि आता मेसेज आला नाही येणार आज. चांगला दिवस नव्हता म्हणजे आज. आपण पोम पण हवा मारू आणि पोमचे जे दुकान आहे पोमचे काढून घेऊन येऊ आणि आता आपण पोहे घेऊन येऊ आपल्या नाश्त्यासाठी. सिरियस बोलताना सुद्धा कॉमेडीच वाटते. तर मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं अभिच्या ब्लॉगमध्ये. तर आमचा ईश्वर दादा ससाने हवा मारतोय सायकलच्या पंपानी गाडीला हवा मारतोय. याचा कुठं नाद करताय यार. मोठी माणूस कोण आहे हवा मारायला. आता ईश्वर ससाने बोलते तो हवा बी खोलते मतलब हवा होईल चालू. शाहरुख किक मार रे पलीकडून. झाली आहे का म्हणेच तर शाहरुखचं नाव घेतलं कशी चालू झाली लगे पहिल्याच ह्याच्यात. आज आमचं सगळं ऐकून घ्यायचं वय. ए काय रे काय झूम कर चल ईशाचा खर्च आहे घ्या काय घ्यायचंय ते बोल तू नुसतं काढायचे का सगळे पुढे. ते बाजूचं चिप्स पण घे बाजूचं काय जे घ्यायचंय ते घ्या. आज ईश्वरचा खर्च आहे सगळा. बघू तोंड खर्च करणाऱ्या पोराचं. काय नाही आब्या नसतोय फोन पे उघडत आज. आब्याचा लय मूड खराब झालेला आहे आता. हा तुझा नाही मूड खराब झाला का. हा मग ऑनलाईन नाही ना माहिती खर्च त्यालाच करायला लावायचा. हेच घे 2-3 चल. नावच घ्याय नाही. अरे तू काय पोतेच्या पोते खातो काय डायरेक्ट. ती रील काढली ना त्याच्यावर काय करू माहिती का शिकंजीची. त्याच्यावर तुझा व्हॉइस वर मी टाकतो नाही का. शिखरावर शिकंजी 5 रुपयात हा 15 रुपयात फुल. काय पाय तू जो भाग राहिला तुझं म्हणतोय आब्या एवढा खुश काय. आब्याला रडत आहे मनातून. आब्या तोंडावर दाखवाय पण आब्याला रडतोय. तुला काय दुःख आहे आधी. अरे दुःख ते दुधात टाकून खातात ना. कटच बाहेर लागते रे दुधापेक्षा. गाईस फक्त वय वाढलंय मन अजून पण लहानच आहे. ईशा तुझं काय खरं नाही राव. तुम्हाला पण माहिती फोटो क्वालिटी होऊन काय उपयोग नाही रे. माणूस क्वालिटी पाहिजे. पण आहे का माणूस आहे का क्वालिटी. माणूस आहे का क्वालिटी तो. वंस वर मग ईशा वंस मोर ईशा नॅचरली असतो. नाही आता यांनी काय खाल्लंय. हे काय खाल्लंय चोको चिप काय चोकोच का आता नाकातून ईशा चोकोच. लाईटी मध्ये गाणे अशा गोष्टी त्याला सापडतात. येड्या तुझ्या प्रोटीनला घाबरतोय तुला नाही घाबरत. तो ईश्वर एकमेव असा माणूस आहे की तो गव्हाची सुद्धा भाकर बनवू शकतो. ईश्वर सासने पंथी बनवलेली पंथी कमी बोट जास्त वाटायला लागली म्हणजे होडी बोट हा मग बोट तेच बोट. अरे होडी म्हणतात ना ती तिकडे गावाकडे. आवाज झाली की बरोबर की आता याच्यात काय मॉडिफाय मारू अजून हिला. तिचं कॉन्टेंट बिघडलं इथं कॉन्टेंट बिघडले. हे ऐका बरोबर ते सांग मला पहिले म्हणजे हिला घ्याय पूर्ण बारीक तेल पडलं ना त्यातून खाली आगे अख्खं साईडने शेप करू शकतो. डिझाईन करतो. बनवले मी एकच बनवली पण बेस्ट क्वालिटी. चालत फिरायला स्वयंपाक काय असा तिथं काय भांडी काय असेल ना तू जाणार दुसरीची पिठावाला इकडे काय मी नाही केलं की माझीच बोट आहे सॉरी. खाली चपटा करू अजून अर्धा लिटर तेल बसले बस बरं का. त्याच्या आत्मा सुद्धा आरपार दिसायला लागली आता बदल. चिंचाच्या झाडावर ईश्वर दादा ससाने चालणार आहे बेरिंग लावून. कुठे दिसतंय आम्ही काय दगड मारतोय काय तू. आहे ना ओढून आणतो खाली पडली का बोल जुवा केशरी. पहिले नारायणपूर बोलला परत महाराजी चिंचली बोलला आणि घेऊन कुठं आलाय चिंचाच्या झाडाखाली. मोर बनवून नाच मग तिकडे जा. जरा मित्रांसोबत मस्करी मजा करायची तर हे अशा विचित्र चाळे करते काय पण लहान लेकरांनी. ईश्वर सासनेला लगेच 10 रुपये बक्षीस. ईश्वर सासने उडी हाणायची. तुझी इंग्लिश म्हणजे आमच्यासाठी मेडिसिन आहे. मेडिसिन डायरेक्ट आटे घेऊन मरून जाते माणूस. चला मित्रांनो या ठिकाणावर आता निघण्या. ओम्या मी बसणार. ओम्या नाही ओम्या
मस्त जाताना म्हणलं तू आता काय माणूस आहे राव हीच आपली मैत्री बरं का, हीच आपली मैत्री. इथपर्यंत ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काय वाटत असेल किंवा म्हणजे काही सजेशन मला जर द्यायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी माझा ब्लॉग कशा प्रकारे इम्प्रूव्ह करू किंवा काही गोष्टी चेंज करायच्या असतील तर तेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर असे ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.